माले माले अजून किती चालायचं ग? 2 किलोमीटर. बापरे 2 किलोमीटर? हो. अगं आत्ताच पायात गोळे आलेत माझ्या. येतील तर काय झालं, पण आरोग्यासाठी एवढं चालायलाच पाहिजे. आपलं आरोग्य भाग 4. हे पुस्तक वाच म्हणलं तर अजूनपर्यंत तू त्या पुस्तकाला हात सुद्धा लावलेला नाहीयेस. अगं पुस्तकात वाचून आरोग्य सुधारलं असताना त्या जगात एक डॉक्टर औषधाला सापडला नसता. पण आमचं ऐकतो कोण? चाल म्हटल्यावर चालायचं असं. चणेवाला शेंगदाणेवाले इधर आओ इधर आओ इधर इधर आओ. अरे वा गरमागरम शेंगदाणे घेऊ का मालू? काही नको. नको चल जा रे. जा रे जा. अगं पण मला ते शेंगदाणे कमाल आहे दिनू तुझी. अरे ऑफिस मधनं आल्यावर एवढे पोहे हदडलेस तरी अजून तुला भूक आहे? भुकेचा इथं काय संबंध? हे शेंगदाणे म्हणजे टाइमपास साठी खायचे असतात. स्वतःच्या बायको बरोबर फिरता फिरता तेवढ्या दुःखात चूक आपलं ते. अरे वा वडेवाला वाटतं. हो साहेब गरम गरम वडा आहे. आता काय घेणार का? द्या ना वडे. दिनू नको बाईना विचारा. हो बाई एक डझन देऊ का? गरम गरम वडे आहेत. 1 डझन कशाला? तुझ्याकडे बघून म्हणतोय. अर्धा डझन पुरतील आम्हाला. चालेल. अर्धा डझन? अरे तुला काय वेळ लागले? काय? आज रात्री जेवणार नाहीयेस तू? अगं पण काही नकोत वडे बिडे. चला निघा इथून. हो बाई भवानी करणार तुमची आजची. तुला भवानी म्हणतो. निघा म्हणते ना आधी इथून. जातो जातो. लग्नाआधी तुझ्या सनातन काकाकडे राहून फार बिघडलीस बघ. हे खाऊ नकोस ते खाऊ नकोस. हे तुपकट असतं हे तेलकट असतं. अरे मग खा काय? ही कोरडी हवा. फिरायला जाताना तीच खायची असते. शुद्ध असते. मला रागवू नकोस पण तुला एक गोष्ट सांगतो. मोहाच्या सुंदर फुलाचं जसं हातभट्टीत रूपांतर व्हावं तसं लग्नानंतर तुझं अस्सल बायकोत रूपांतर झालंय. काय वाक्य आहे? उगीच काहीतरी बडबड नको करू. माहितीये अरे दिनू अरे लक्ष कुठे आहे तुझं? लक्ष त्या म्हाताऱ्याकडे आहे. बघ कसा सुंदर दिसतोय म्हातारा. अगदी बॉडी कमवलेली आहे त्या माणसाने. वा वा सुंदर. म्हातारा सुंदर दिसतोय. उगीच खोटं नको बोलूस. दिनू मी तुला किती वेळा सांगितलं की उगीच बायकांकडे बघत जाऊ नकोस म्हणून. अगं आजकाल नीट निरखून पाहिलं नाही तर ओळखता येत नाही बाई कुठली पुरुष कुठला. दिनू तुझ्यासारख्या शिकलेल्या पुरुषाला असलं वागणं शोभत नाही. अगं पण मालू शिकलेला असलो म्हणून काय झालं? शेवटी पुरुषच ना मी. आणि मी नुसतं बघितलं तिच्याकडे. लागलीच काय धावत गेलो नाही तुला सोडून. तोंड बघा बाईच्या मागं धावणाऱ्याचं. अरे त्याला सुद्धा गट्स लागतात. तुझ्यानं काय होणार आहे? पहिला दिन्या बावट आहेस. बायको नावाची 5 फुटाची लहानशी एक वस्तू आणि तिला घाबरतोस. गाढव आहेस जोरोगा गुलाम आहेस. सत्ता कशाला रे पुरुष म्हणून? साल्या बायकोला घाबरतोस. अरे आपली भीती बायकोला वाटली पाहिजे. असं आपलं कर्तृत्व पाहिजे. रम्या मी जर माझ्या बायकोला भीती दाखवली जरूर दाखव. तर ती मला घराबाहेर काढेल. नवऱ्याला बायको घराबाहेर काढेल? आमच्यात काढतात बुवा. मला साल्यावर तुमची तीच लायकी. आम्हाला काय बायको नाही. पण पुरुषानं बायकोला घाबरायचं नसतं. एक बायको रागावली तर तिच्या उरावर 7 बायका नाचवल्या पाहिजेत नवऱ्यानं. म्हणजेच बायको ठिकाणावर येते. खरंच बायको ठिकाणावर येते? मग सांगतो काय, तू दुसऱ्या बाईच्या नादी लागलास अशी नुसती शंका बायकोला आली तरी तुझी बायको शुद्धीवर येईल आणि तुझा छळ थांबवेल. दरवाजा उघडायला इतका उशीर? घरी यायला इतका उशीर? ऑफिस सुटून 1 तास 47 मिनिटं झाली आहेत. म्हणून काय झालं? होतास कुठे एवढा वेळ? कुठेही जाईन. मसणात जाईन. तुला काय करायचंय? मी एक स्वतंत्र परिपूर्ण स्वयंपूर्ण कंप्लीट पुरुष आहे. अगं तुझा गुलाम नाहीये मी. नवऱ्यासारखा नवरा मी. पण त्याचं तू हे बनवून टाकलंस. काय ते खेळणं बनवून टाकलंस. सगळे लोक मला चिडवतात. तो पहा जोरू का गुलाम चाललाय. आता एक साखळी आण आणि माझ्या गळ्यात बांध आणि कुत्र्यासारखा फिरव मला. याचं वैताग साला. बाथरूमला जाऊन येतो मी. काय काय डोकं बिकं फिरलंय का काय तुझं? स्वतंत्र काय, स्वयंपूर्ण काय, कंप्लीट पुरुष काय? परिपूर्ण राहिलं. हा तेच ते परिपूर्ण. स्वतःला समजतोस काय तू? नेपोलियन का बोनापार्ट? कोण होते दोघं ते? नक्की तुझं डोकं फिरलंय. कुठल्या तरी सटवीची दृष्ट लागली असणार. सटवीची लागेल नाही तर टिटवीची लागेल. तुला काय करायचंय?
हम तुझी दृष्टच काढते. दृष्ट गेली चुलीत. मी काय कुकुला बाळ आहे? अगं नवरा आहे मी तुझा नवरा. सपलं तुझं बोलून? केव्हा संपलं? मग चला आणि गिळा 2 घास. मला जेवायचं नाही असं कसं म्हणेन मी? फार भूक लागली ग. बरंच बोललो नाही मी आज. महिन्याभराचं बोललो होतो. भाईजी हो हमको कुछ मालूम नहीं है. अहो मी तुम्हाला सांगितलं ना बस मध्ये चढताना माझ्या पर्समधलं पाकिट कोणीतरी मारलं म्हणून. हो हमको कुछ मालूम नहीं है. पैसा नहीं है तो उतर जाओ अगले स्टॉप पर. बरं बाबा उतरते पण मी खरंच सांगते माझं पाकिट कोणीतरी मारलं म्हणून. खोटं वाटतं तुम्हाला? ही पहा पर्स आहे पाकिट. पाकिट मारला समझ में नहीं आता है कैसे कैसे लोग आते हैं सुबह सुबह बस में. अभी ये गवर्नर साहब 100 का नोट निकाला. अभी धंधा शुरू हो गया है तो क्या 100 का चेंज मिलेगा? और ये भाई चिल्लाती है पाकिट मारला. भाई क्या करूं? पैसा दे दो टिकट ले लो बात खत्म. क्या कुछ झगड़ा करने का? हमको क्या झगड़ा करने की आदत है क्या? क्या साहब बराबर है कि नहीं? बराबर है कि नहीं? हाँ बाबा बराबर. काय बरोबर? इतना जोर से काय को बोंबलता है? मेरा डावा कान बधिर हो गया ना. क्या? चालू गाड़ी में हिंदी भी बोलना नहीं आता है. तुम ऐसा करो ये 5 रुपए ले लो और भाई साहब का टिकट दे दो. इधर तक का दे दो साहब. ऐसा करो लास्ट तक का दे दो. थँक्यू. मला म्हणाली ती स्टॉपाला वाटतं. जा ना जा. अच्छा. तुमचं तिकीट जपून ठेवा. तो यम परत येईल. माझं हिंदी काढतो. कुठे उतरणार तुम्ही? तुम्ही मी काय नेक्स्ट स्टॉप. अय्या काय झालं? मी सुद्धा तिथंच उतरणार. अरे वा तुगाच लास्ट स्टॉप पर्यंत तिकीट काढलं. माझं नाव चंदा भाटकर. अच्छा मी दिनकरराव खरे. बरं झालं तुम्ही बसमध्ये होतात हो म्हणून. ना. इतके सगळे लोक होते बसमध्ये हं, पण एकालाही वाटलं नाही बाईला मदत करावी हो म्हणून. ना. थँक्यू. तुमचे आभार कसे म्हणावे तेच मला कळत जाऊ द्या हो. अडचणीत असलेल्या बाईला मदत करायची नाही तो पुरुष कसला नाही का? तुमच्यासारखे पुरुष क्वचितच मिळतात. काय म्हणालात? तुम्ही रोज याच वेळेला ऑफिसला जाता? याच वेळेला ऑफिसला जातो. याच बस स्टॉपवर उतरतो. पण वेळेवर बसेस येतात कुठे आजकाल? हा आता थोडाफार उशीर होतो. अलीकडेच बसने फिरायला लागलो हो. महिना झाला गाडी विकून टाकली. ठीक आहे. काही दिवस टॅक्सीने फिरलो हो. हल्ली टॅक्सीला फार ऍक्सिडेंट व्हायला लागले म्हणून सरळ बसमधूनच द्यायला लागलो. आता पेट्रोल जास्त खाते पण कम्फर्टेबल हो अँबॅसिडर. आपली आवडती व्यक्ती दूर दूर न्यायला अँबॅसिडरच बरी नाही का? हो ना. मला देखील या गर्दी दूर दूर जायला खूप खूप आवडतं. वा वा काय योगायोग आहे. आपल्या दोघांची आवड एकच. इस बात पर कुछ हो जाना चाहिए. चहा कॉफी आमच्या ऑफिस मधल्या मित्रांची बोलण्याची पद्धत अशी आहे. मग आपण हा योगायोग चहा पिऊन सेलिब्रेट करूया का? इराण्याच्या हॉटेलात बसून. चालेल. तुम्ही सांगाल तिथे. हो मग कधी भेटायचं? हा त्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर 5:30 वाजता. काय मिस्टर दिनकर खरे काय करतो? आम्ही आज हे काय ऐकतोय? काय दिन्या लव स्टोरी. प्रेम रो. ती पत्नी और वो. ते काय आहे त्याचं काय आहे की ती माझ्या फार दूरच्या नात्यातली आहे ना म्हणून सुंदर आहे. हो फार वर्ष गाठभेटच नाही आमची. ती नदीकाठी राहते ना म्हणून तिला समुद्र दाखवायला नेला होता. बस बस बस. पुरे झालं थापा. नाही तर काय? अरे थापा मारायला पण काय लिमिट लागतं? अरे 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 तुम्ही सगळे उगाच संशय घेताय. दिनोसारखा सज्जन सात्विक सालस गरीब. पुरे पुरे रम्या तुम्ही त्यांचे गुरु मग काय बघायलाच नको. बरखुरदार आगे बढो बिंदास. हॉटेलवाल्यानं गाणं केवढं मोठ्यांदा लावून ठेवलंय. आपल्या देशातल्या लोकांना ना जरा सुद्धा सेन्स नाही. डोकं फिरायची पाळी आली. स्वतःच डोकं फिरलंय आता आपली डोकी फिरवतोय. हो ना. म्युझिक कसं सॉफ्ट पाहिजे. नाहीतर काय. आणखीन काही घेणार? म्हणजे काय मिळणार या छोट्याच्या हॉटेलमध्ये नाही का? म्हणजे आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जायला होतं नाही. मोठ्या हॉटेलात कुठलं जातोय आपण? यांना तर कुठल्याच हॉटेलात गेलेलं आवडत नाही. माझी बायको सुद्धा अशीच मॅड आहे.
तिला सुद्धा कुठल्या हॉटेलात गेलेला आवडतच नाही. त्या चारी अय्या, लग्न झाले तुमचं? दुर्दैवानं. खरं वाटत नाही तुमच्याकडे पाहिलं तर. हा ना, तुमच्याकडे पाहिलं तरी कुठं वाटतंय तुमचं लग्न झालंय म्हणून. काहीतरी आई शपथ मस्कर नाही करत. मला म्हणजे ना, मी खरंच सांगतो. ही लोक काय आपल्याला इथे शांतपणे बसू द्यायची नाही. काय नालायक माणसं आहे. चल आपण दूर अशा ठिकाणी जाऊ तर माणसंच नसतील. चल 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 चल. अकेले अकेले कहाँ जा रहे, हमें साथ कहाँ जा रहे. बोल दोस्ता बोल, काय म्हणते तुझी मावशी? परत आलं तुझं लपड. हळू हळू. रम्या, तू माझा जवळचा मित्र म्हणून मी तुला सांगतो. ती ना माझी ना मावशी ना नाही ना. तिचा माझा तसा काही संबंधच नाहीये. संबंध नाही? मग फिरतोच कशाला तिच्यावर गाढवासारखा? काल तिच्या बरोबर फॅमिली रूम मध्ये बसलो होतो. नंतर मग आम्ही झूला गेलो. आता दुपारी उद्या 3च्या खेळाची बाल्कनीतली कॉर्नरतली 2 सीट काढलेत ना. अरे वाह वाह वाह, तू तो अपने गुरु का भी उस्ताद निकला यार. मुझे तो नाज है अपने चेले पे. आगे बढ़ो आगे. चंदा ओ चंदा, तुला नाही धंदा, चंदा ढूंढणी. वेळ नाही, काळ नाही, कुठं भटकत असतोस देव जाणे. अरे आज सुद्धा उशीर. ऑफिस सुटल्यावर सगळं घरी यायला काय होतं? कुठल्या तरी उडाण टप्पू मित्रांबरोबर सिगरेटी फुंकत फिरायचं. मला आधी सांग, कुठं गेला होतास तू? कुठेही जाईन, हिंडायला जाईन, फिरायला जाईन, मित्रांच्या बरोबर उन्हाळ्याला जाईन, नाहीतर 4 बायका घेऊन फिरायला जाईन. तुला काय करायचंय? वैताग साला. म्हणे बायकांबरोबर जाईन. तोंड बघा आरशात. बायकांबरोबर जाणाऱ्याचं तू लाख म्हणशील रे, पण तुझ्या बरोबर कोणी यायला पाहिजे ना. चॅलेंज? तू काय मला अगदी हा समजलीस? हा म्हणजे बावळट. माझ्या बरोबर कोण येईल काय? थांब, उद्याच एक जिवंत बाई घेऊन येतो आणि तुझ्या पुढ्यात आदळतो, मगच तुझे डोळे उघडतील. दिनू, आपण उगाच किती दिवस असं इकडे तिकडे भेटायचं? हो ना, आपल्याला लोक साधे 2 शब्द सुद्धा बोलू देत नाहीत ग. आता हे बघ ना, आपण वेळ खातोय ना, असं वाटतं सारखं आपल्याकडे कोणतरी बघतय आपल्याला. तेच म्हणते मी. हो, पण करणार काय? माझ्या घरी माझी बायको, तुझ्या घरी तुझा नवरा. त्यात तू म्हणते तुझा नवरा पोलिसात आहे म्हणून. जर मला तुझ्या घरी त्यानं पाहिलं तर बंदुकीच्या गोळीन मारेल नाही मला. केव्हापासून वाट पाहते तुझी? मला वाटलंच तू वाट पाहत असणार म्हणून मी पळत पळत आलो ना, म्हणून ते पाणी पाणी पाणी. पण घाबरलंच का इतका? घाबरलो नाही, पळालो ना म्हणून तहान लागली. मी कशाला घाबरतोय? असे किती किती घाम आलाय तुला. असू दे. अरे असं काय करतो माझा राजा? अगं पण माझं अगं पण खरं म्हणजे आपण इथंच थांबायला पाहिजे. खरं म्हणजे मी इथं यायलाच नको होतं. माझ्यातून मोठी चूक झाली. मला आता ताबडतोब गेलं पाहिजे, नाहीतर आपल्यातून म्हणजे पळायलाच पाहिजे.